ची बातमी आहे। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेण्याकरता सुरेश धस भाजपच्या कार्यालयात पोहोचलेले आहेत। दोघांमध्ये बैठक सुरू झालेली आहे। आमदार सुरेश धस वारंवार धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करत आहेत, वेगवेगळी वक्तव्य करत आहेत। अजित पवारांवरही त्यांनी परभणीमध्ये भाष्य केलेलं होतं, त्यानंतर पुण्यामध्येही सुरेश धसांनी भाष्य केलेलं होतं। धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली होती। या पार्श्वभूमीवर काल अजितदादा मुख्यमंत्र्यांना भेटले होते। मुख्यमंत्र्यांना त्यांनी सांगितलं होतं की जर पुरावे नसतील तर अशा प्रकारचे आरोप मंत्र्यांनी सगळ्यांसमक्ष करू नयेत। भाजप आमदार हे अशा प्रकारे मंत्र्यांवर टीका करतात, हे चूक आहे अशी नाराजी बोलून दाखवली होती। त्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार धस यांना बोलावून घेतलंय असं कळतं आहे आणि आत्ता ही बैठक सुरू आहे। प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला सुरेश धस आलेले आहेत। भाजपच्या कार्यालयामध्ये सुरेश धस आणि बावनकुळे यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। आमदार सुरेश धस बीडमधले तेच आमदार आहेत ज्यांच्या विधानसभेमध्ये सर्वाधिक पवनचक्क्या आहेत। या निमित्तानं पवनचक्की घोटाळ्याचा सुद्धा उल्लेख या प्रकरणामध्ये झालेला होता। आज रात्री 8 वाजता आमदार सुरेश धस हे देशमुख कुटुंबाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घालून देणार आहेत। त्याचवेळी धस आणि मुख्यमंत्री यांची भेट होणार आहे। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी बोलूया। प्रणाली, आत्ता सुरेश धस बावनकुळेंना भेटलेत, त्यांच्यात बोलणं सुरू आहे आणि संध्याकाळी 8 वाजता जेव्हा देशमुख कुटुंबीय भेटणार होतं मुख्यमंत्र्यांना, तेव्हाच ही भेट सुरेश धस घडवून आणतायत असं कळतंय। काय अधिक माहिती? आता थोड्या वेळापूर्वी सुरेश धस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले मंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट झाली भाजप कार्यालयामध्ये। चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकाळीच आपल्याला सांगितलेलं होतं की सुरेश धस यांना मी पण आणि मुख्यमंत्री सुद्धा भेटणार आहोत। ज्या पद्धतीचे आरोप सुरेश धस यांच्या मार्फत लावले जात आहेत त्या आरोपांबद्दलची माहिती आम्ही घेणार आहोत। संघटनात्मक काही गोष्टी असतील तर त्या मी जाणून घेणार आहे आणि सुरेश धस यांच्याकडे जर काही पुरावे असतील, जर काही त्यांच्याकडे महत्त्वपूर्ण माहिती असेल तर ती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावी असं म्हटलेलं होतं। आणि त्यानुसारच माझं जेव्हा आता सुरेश धस यांच्याशी बोलणं झालं तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं की आज रात्री जी देशमुख कुटुंबियांची भेट होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर, ती भेट मीच घडवून देणार आहे आणि त्यावेळेला मी सुद्धा तिथे उपस्थित असणार आहे। जे काही मला सांगायचंय किंवा जे काही पुरावे, ज्या काही गोष्टी माझ्याकडे आहेत त्या मी त्याच वेळी मुख्यमंत्री यांना देणार आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। आपल्याला माहिती की काल उपमुख्यमंत्री अजित पवार ज्यांच्या पक्षातले नेते मंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्यावर वारंवार सुरेश धस आरोप करतात, त्याचबरोबर अजितदादांनी सुद्धा त्यांचा वादा निभावला नाही असं सुद्धा सुरेश धस यांनी मध्यंतरी एका भाषणादरम्यान बोलले होते। आणि त्यामुळे कुठेतरी सुरेश धस हे अजित पवार धनंजय मुंडे यांना टार्गेट करतायत अशा पद्धतीची वक्तव्य, अशा पद्धतीचे चित्र जे आहे ते समोर उभं राहत आहे। त्या पार्श्वभूमीवर काल आपण बघितलं होतं की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री 8:30-9 वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आपली नाराजी त्यांनी स्पष्टपणे व्यक्त केलेली होती की पुरावे नसताना अशा पद्धतीचे आरोप करणं हे अयोग्य आहे आणि त्यामुळे कुठेतरी सुरेश धस यांना एक प्रकारचा समज दिला जावा अशी ही भूमिका जी आहे ती अजित पवार यांनी स्पष्ट केली होती। त्या पार्श्वभूमीवर आजच्या या दोन्ही बैठका अतिशय महत्वाच्या आहे। आपण एकीकडे बघतोय की सुरेश धस यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आणि आज रात्री ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेणार आहेत। नक्की प्रणाली, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। मी राजीनामा दिलेला नाही असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं। प्रसारमाध्यमांनी त्यांना त्यांच्या राजीनाम्याविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिलं। आता राजीनाम्याच्या चर्चांवर स्वतः धनंजय मुंडेंनीच भाष्य केल्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळालाय। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर सातत्यानं निशाणा साधण्यात येतोय। विरोधकांनी राज्यपालांची भेट घेऊन मुंडेंच्या राजीनाम्याची मागणीही केली होती, पण या प्रकरणात आता धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याची चर्चा रंगलेली असताना धनंजय मुंडेंना याविषयी विचारलं असता त्यांनी असं म्हटलंय की मी अजून राजीनामा दिलेला नाही। काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही, काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही, काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही।
अनेक पक्षांचे मंत्री होऊन गेले. आदरणीय पवार साहेबांच्या काळात असेल, विलासरावजी देशमुखांच्या काळात असेल, अनेक लोकांनी त्या काळात म्हणजे शिवसेनेचे जेव्हा जोशी साहेब मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांचा राजीनामा झालेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. त्याच्यामुळे असं का त्यांचा म्हणजे जेव्हा सुरेश धस आणि साळुंकेजीही राजीनामा मागतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजीनामा घेत नाहीत, याचं उत्तर तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल, मला कसं माहिती असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांमध्ये बैठक झाली. या बैठकीत अजित पवार यांनी सीएम फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजप आमदार पुरावे नसताना थेट आरोप करतात, यावर त्यांनी नाराजी नोंदवली. आरोप करताना पुरावे दाखवावेत, विनाकारण आरोप नको अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली आहे असं सूत्रांकडून कळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पक्षाच्या आमदारांना सूचना करू असं आश्वासन दिल्याची माहिती. सुरेश धस हे मुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळेंची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांना समज दिली जाऊ शकते असं कळतंय. बावनकुळे आणि धस यांची भेट सुरू आहे. आत्ता भाजपा कार्यालयात ही भेट होते आणि रात्री 8 वाजता सुरेश धस मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आहेत. बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्याचे राजकीय वातावरण तापलंय. यातच आता संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रात्री 8 वाजता सागर बंगल्यावर भेट घेणार आहेत. संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. मसाजोगवरनं ते सकाळीच निघालेले आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटी या दोन्ही यंत्रणा करतायत. दरम्यान मसाजोग प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले आरोप प्रत्यारोप थांबलेले नाहीयेत, अजूनही सुरू आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर देशमुखांचं कुटुंबीय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. खरंच वाईट आहे की दुर्दैव आहे की संतोष देशमुखांचं कुटुंब हे मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणं आणि न्याय मिळवून देण्यासाठी विनंती करणं हे काय बरोबर नाही. अतिशय क्रूर पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या केली होती. एक जबाबदार व्यक्तीने असं स्टेटमेंट्स करणं करू नयेत. करायला तर कोणीच करायला नाही पाहिजे, पण त्यांनी तर करू नयेत अशी माझी त्यांना विनंती राहणार आहे. पण ते सगळं ठीक आहे. पहिला त्यांना निर्णय घेऊन दे त्या धनंजय मुंडेचा. त्या धनंजय मुंडेला कसं तुम्ही बाजूला सरकवते आम्ही बघायला लागलोय. नाही सरकवलं तर आमची लढाई आहेच. धनंजय मुंडे होईपर्यंत ही लढाई सुरू असणार आहे. 100% त्यात काही दुमत नाहीये. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी पोलीस प्रशासनावर संताप व्यक्त केला. बीडमधील संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास ही धुळफेक असून आरोपींना वाचवण्याचे प्रकार सुरू आहेत असा आरोप राऊतांनी केला. या प्रकरणी एसआयटीतील अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. माझं गृहमंत्र्यांना आव्हान आहे की बीडमध्ये संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे आणि बीडमधला संतोष देशमुखचा जो खटला आहे हा पूर्णपणे बीडच्या बाहेरच चालवायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे सर्व पोलीस अधिकारी एसआयटी मधल्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याची तपासणी केली